नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन कसा करायचा असतो आणि तोही एकदम सोप्या प्रकारे। तर तुम्हाला मी ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मग तो गुणाकार 2 अंकी संख्यांचा असू दे, 3 अंकी असू दे किंवा 4 अंकी संख्यांचा असू दे, तर तो गुणाकार कसा करायचा तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला 2 अंकी 3 अंकी गुणाकार आणि तोही प्रॅक्टिकल मेथडने कसा करायचा तर तुम्हाला ते आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। तर बघा, गुणाकार येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पाढे पाठ लागतात। मग पाढ्यांशिवाय आपण गुणाकार कसा करणार? जर पाढे पाठ असतील तर गुणाकार आपण पटकन करू शकतो। त्यामुळे आपल्याला पाढे पाठ लागतात आणि पाढे पाठ करावेच लागतात। बघा, आता पाढे आपण तयार सुद्धा करू शकतो, पण पाढे पाठ असले तरी चांगलं आहे। म्हणजे पाढे जर पाठ असले तर आपण पटकन ते गणित आपण करू शकतो। त्यामुळे बघा, ज्यांना अजूनही पाढे पाठ नसतील त्यांनी पहिला पाढे पाठ करून घ्या आणि मगच तुम्हाला हा गुणाकार येणार आहे। तर बघा, एकदम आपण सोपा गुणाकार पहिल्यांदा घेऊया। 1 अंकी संख्या घेऊया अगोदर आपण सुरुवातीला। समजा इथं संख्या घेतली मी 5 गुणिले जर 3 घेतलं, एकदम सोपं आहे। तुम्ही 5 चा पाढा 3 पर्यंत म्हणा किंवा 3 चा पाढा 5 पर्यंत म्हणा, म्हणजेच दोन्हीचं उत्तर एकच येणार आहे। 5 त्रिक 15 आणि 3 5 15। 5 त्रिक 15 आणि 3 5 15। मग तुम्ही इथं 15 उत्तर लिहू शकता। एकदम सोपं आहे। म्हणून तुम्हाला मी सांगितलं की अगोदर तुम्हाला पाढे पाठ पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला हे येणार नाही। आता बघा, जर संख्या आपण इथे घेतली 32 गुणिले 6 जर आपण घेतलं, 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसं गुणायचं तर ते आपण सोपं बघूया पहिल्यांदा। आता या 6 ने या दोन्ही संख्यांना गुणायचं असतं अगोदर। 6 ने दोन्ही संख्यांना गुणायचं असतं अगोदर, या 2 ला आणि मग 3 ला। जसं आपण बेरीज करतो एखाद्या संख्येची, जसं आपण हातच्याची बेरीज करतो, एक संख्या एककातली इथं लिहून दशकातली आपण इकडे हातचा म्हणून लिहितो, सेम त्या प्रकारे करायचं असतं। आता 6 चा पाढा आपण 2 पर्यंत म्हणायचंय फक्त। 6 एके 6, साइन दोन्ही होतील 12। 12 मधले जी एकक संख्या असते 2, ती 2 खाली लिहायची। हा जो 1 आहे तो 1 इथं लिहायचा, बरोबर। साइन 2 झाले 12, 12 ते 2 इथं 1 हातचा वरती। आता साइन त्रिक होतील 18, साइन त्रिक होतील 18, 18 आणि 1 हातचा धरून होतील 19। हातचा मोजायला विसरायचं नाही, हातचा नेहमी सर्वांनी मोजायचा, हातचा विसरायचा नाही। साइन त्रिक 18 आणि हे 1 होतील 19। तर या प्रकारे हे सप्पल आपण सोडवायचं असतं। समजा जर आपण संख्या घेतली 55 आणि 9, गुणाकारामध्ये 9 जर घेतला आपण, तर सेम या प्रकारे करायचं असतं। 9 5 होतील 45, इथं 5, इकडं 4 आपण हातचा देऊया। पुन्हा बघा, 9 5 होतील 45, परत हे 4 आपण त्यामध्ये ऍड करायचे, मग त्यामध्ये संख्या होणार की 49, बरोबर। म्हणजे 495 हे याचं उत्तर येणार आहे। तर अशा प्रकारे हा सोपा गुणाकार असतो। आता आपण थोडासा मोठा गुणाकार घेऊया। आता बघा, इथं आपण काही गुणाकाराचे एक्झाम्पल घेतलेले आहेत। 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसं गुणायचं आणि इकडं 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसं गुणायचं ते पण आपण बघणार आहोत। बघा, इथं 63 गुणिले 12 ही संख्या आपण घेतलेली आहे। आणि आता बघा, जर तुम्हाला 12 चा पाढा पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट 12 ने भाग देऊ शकता, पण जर तुम्हाला 12 चा पाढा पाठ नसेल तर तुम्ही अगोदर या 2 ने या दोन्ही संख्यांना गुणायचं आणि पुन्हा या 1 ने दोन्ही संख्यांना गुणायचं। ते कसं ते आता आपण बघूया। बघा, 2 ने अगोदर आपण या दोन्ही संख्यांना गुणूया। बघा, बेचा पाढा 3 पर्यंत म्हणायचा आहे। बेत्रिक होतात 6, ते 6 इथे लिहायचं आणि बेसक्क होतात 12, ते 12 इथे लिहायचं, बरोबर। आता या 1 ने आपल्याला गुणायचंय, पण हे 1 जे आहे ते दशक स्थानी आहे, म्हणून दशकाचा जो 0 आहे तो 0 इथं आपल्याला द्यायचा असतो। आणि बघा, जेव्हा 1 येतं तेव्हा ज्या संख्या वर असतात त्या संख्या खाली उतरून घ्यायच्या, म्हणजे 3 एके 3, 6 एके 6 आणि यांची करायची असते बेरीज। 6 आणि 0 6 होतील, 3 आणि 2 आपल्याला इथं 5 होतील, 6 आणि 1 7 होतील, म्हणजे 756। गुणाकारामध्ये आपल्याला बेरीज सुद्धा येणं महत्वाचे असते आणि भागाकारामध्ये आपल्याला वजाबाकी येणं आणि तेही हातच्याची वजाबाकी येणं
ते महत्वाचं असतं. त्यामुळे या ज्या क्रिया आहेत, बेरीज असू दे, गुणाकार असू दे, भागाकार असू दे, वजाबाकी असू दे, ह्या चारही क्रिया खूप महत्वाच्या आहेत आणि त्या येणं खूप महत्वाचं आहे, कारण त्या क्रिया एकमेकांच्यावर डिपेंड असतात. त्यामुळे त्या क्रिया प्रत्येकाला येणं खूप महत्वाचं आहे. आता बघा इथं 54 गुणिले 13 ही संख्या आहे. आता अगोदर आपण या 3 ने या दोन्ही संख्यांना गुणायचं आहे. 3 चोक 12, 12 मधले 2 इथं, 1 इथं. परत बघा 3 5 होतील 15 आणि 15 मध्ये ही 1 मिळवा, इथं होतील 16. हा जो 0 आहे तो 0 इथं लिहायचा. पुन्हा बघा 4 एके 4 आणि 5 एके 5. आता यांची परत आपण ऍडिशन करायची. 2 आणि 0 2 होतील, 6 आणि 4 10 होतील. 10 मधला 0 इथं, 1 इथं. बरोबर, इथं आपल्याला हाताची बेरीज करावी लागते. आणि बघा 5 आणि 1 6 आणि हातचा धरून 7 होतील. हातचा मोजायला विसरायचं नाही. आता इकडे बघा 615 गुणिले 15 दिलेलं आहे. आता या 15 जर तुम्हाला पाडापाड असेल तर तुम्ही डायरेक्ट 15 ने भाग देऊ शकता, गुणू शकता, किंवा जर तुम्हाला पाडापाड नसेल तर तुम्ही अगोदर या 5 ने आणि नंतर 1 ने तुम्ही गुणू शकता. बघा 5 5 होतील 25, 25 5, हातचा 2 आले, 5 एके 5 आणि हे 2 7 होतील. परत 6 पंचे होतील 30. मग बघा इथं 0 घ्यायचा, तुम्हाला या दशकाचा 0 इथे घ्यायचा असतो आणि ही संख्या आपण खाली उतरून घेऊया 615, कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे जेव्हा 1 असतो तेव्हा संख्या खाली उतरून घ्यायच्या असतात. आता आपण यांची ऍडिशन करूया. 5 आणि 0 5 झाले. बघा आता 5 7 आणि 5 12 झाले, 12 2, 1 हातचा आला, 1 आणि 1 2 होतील, 6 आणि 3 9 होतील. तर अशा प्रकारे आपण याचं आन्सर काढलेलं आहे. आता बघा आपण 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसं गुणायचं ते सुद्धा बघितलं. आता आपण 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने कसं गुणायचं ते पण पाहणार आहोत. तर बघा आता इथे आपण ही लास्ट एक्झाम्पल घेणार आहोत. 450 गुणिले 125. जेव्हा 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणायचं असतं तर तेव्हा कसं गुणायचं ते आपण बघूया. अगोदर या 3 ने या तिन्ही संख्यांना गुणायचं, परत या 2 ने 3 संख्यांना गुणायचं आणि 1 ने पण या तिन्ही संख्यांना गुणायचं. 3 शून्य 0, 3 5 15 5, 1 हातचा आला, परत 3 चौक 12, 12 आणि 1 13 होतील. इथं 0 आहे असं लिहायचं आपल्याला. आता बघा पुन्हा 2 शून्य 0 होतील, 2 पंचे 10 0, 1 हातचा आला, परत 2 चौक 8 आणि 1 9 होतील. आता बघा हे जे हा जो एक अंक आहे तो अंक शतकाच्या घरात आहे आणि शतकावर नेहमी 2 शून्य असतात, त्यामुळे इथं आपण 2 शून्य घ्यायची आहेत. आता बघा 1 शून्य 0, 1 5 5 आणि 1 4 4. आता या सगळ्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. इथं 0, इथं 5, इथं 3, त्यानंतर बघा 9 आणि 10 आणि 5 15 5, 1 हातचा आला आणि 5, 55,350 हे याचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे हा एवढा मोठा आपल्याला गुणाकार करावा लागतो. तर इथं आपण बघा उदाहरण घेतलेलं आहे 6502 गुणिले 210. आता बघा या संख्येने आपण गुणायचं, पण लक्षात ठेवा जेव्हा गुणाकारामध्ये 0 असतो तेव्हा त्याचं उत्तर ही 0च येतं, हे लक्षात ठेवा. जेव्हा गुणाकारामध्ये 0 असतो, जेव्हा आपण 0 ने एका संख्येला गुणतो तेव्हा त्याचं उत्तर नेहमी 0च येत असतं, 0च येत असतं. बघा इथं आता 0 आहे ना, तर खाली तुम्ही 4 0 क्रमाने देऊन टाका, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा गुणाकारामध्ये 0 असतो तेव्हा त्याचं उत्तर 0च येतं. बरोबर. आता इथं 1 आहे, हा दशक स्थानी आहे, इथं 1 0 ऑलरेडी घ्या. मग परत बघा 1 2 2, 1 0 0, 1 5 5 आणि 1 6 6. आता हे जे 2 आहे ते शतक स्थानी आहे, त्यामुळे 2 शून्य इथं घ्या. परत 2 2 होतील 4, 2 0 0, 2 पंचे 10 0, 1 हातचा आला आणि 2 7 12 आणि 1 13. 0 2 4 5 6 आणि 13. तर अशा प्रकारे याचं उत्तर आपण काढलेलं आहे. 13,65,420 हे याचं उत्तर आलेलं आहे. तर कितीही मोठा गुणाकार असू द्या तर तुम्हाला या प्रकारे तो गुणाकार करावा लागेल. तुम्हाला या प्रकारे तो गुणाकार करायचा असतो. जेव्हा त्यामध्ये 0 असतो तर कसा करायचा तुम्हाला हे पण मी सांगितलेलं आहे. आणि 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्यांचा आपण गुणाकार घेतलेला आहे. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला
आणि महत्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.